स्लीपर बसने प्रवास करताय? चला बघूया तो सुरक्षित आणि आरामदायी कसा बनवायचा. चला तर काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. आणि सगळ्यात आधी सुरक्षा म्हणजे सगळ्यांच्याच सेफ्टीसाठी काही गोष्टी बसमध्ये आणायला सक्त मनाई आहे. पेट्रोल डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ अजिबात नकोत. हे बेकायदेशीर आणि खूप धोकादायक आहे. आता प्रवास सुरू होण्याआधी बसमधली इमर्जन्सी उपकरणं कुठे आहेत हे नक्की बघून घ्या. म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर कुठे असतं? साधारणपणे ते 3 पैकी एका जागी नक्कीच सापडतं. म्हणून प्रवास सुरू झाल्यावर लगेच ते कुठे आहे हे एकदा पाहून घ्या. म्हणून आपल्या जागेवर बसण्याआधी ह्या 3 गोष्टींची तपासणी करायला विसरू नका. हा एक्झिट बसच्या उजव्या बाजूला, मध्ये किंवा मागे असतो याची जागा लक्षात ठेवा. खिडक्यांजवळ असे छोटे लाल सेफ्टी हॅमर्स दिसतील. इमर्जन्सीमध्ये काच फोडायला हेच कामी येतात. बरं, सेफ्टीचं तर झालं. आता प्रवास आरामदायी कसा करायचा ते बघूया. बसमध्ये रात्री एसीमुळे खूप थंडी वाजू शकते, म्हणून एक हलकी चादर किंवा शाल सोबत ठेवा. आणि हो, फ्रेश राहण्यासाठी एक छोटी टॉयलेटरी किट म्हणजे सॅनिटायझर, सोप, पेस्ट नक्की सोबत ठेवा. आता बोलूया आरोग्य आणि खाण्यापिण्याबद्दल. यामुळे प्रवास अजून चांगला होईल. प्रवासातलं आजारपण टाळण्यासाठी घरचं पाणी आणि बिस्किटांसारखा हलका नाश्ता सोबत ठेवा. आणि हो, एक छोटी फर्स्ट एड किट पण जवळ ठेवा, म्हणजे डोकंदुखी, मळमळ यासाठीची औषधं. चला आता बघूया अजून काही स्मार्ट टिप्स ज्याने प्रवास एकदम सोपा होईल. फोनसाठी पॉवर बँक खूप महत्त्वाची आहे, कारण बसमधले चार्जिंग पॉइंट नेहमीच चालतील असं नाही. आणि बर्थ निवडताना नेहमी लोअर बर्थ निवडा. तिथे बसण्याचा त्रास कमी होतो. या काही गोष्टी लक्षात ठेवा. मौल्यवान वस्तू जवळ ठेवा आणि महत्त्वाचे नंबर सेव्ह करा. तर मग या टिप्स नक्की वापरा आणि आपला प्रवास एकदम सुरक्षित आणि आरामदायी बनवा.